नमस्कार मित्रांनो, बीयूएच चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा इतर काही टेलिग्राम असेल किंवा तुमचं यूट्यूबचं चॅनल असेल, याच्यावर जे काही सबस्क्राईब असेल, फॉलोअर्स असेल किंवा एखादी वेबसाईट असेल आणि वेबसाईटवर तुम्हाला व्ह्यू घ्यायचे, हे शक्य होतच नाही. तुम्ही बरेचसे प्रयत्न करताय, पण त्या गुगलकडनं तेवढी ट्रॅफिक मिळत नाही वेबसाईटसाठी किंवा किंवा यूट्यूबकडनं आपल्याला तेवढे मनासारखे सबस्क्रायबर मिळत नाही आहेत. आता हे मिळवायचे कसे, याच्यासाठी एक ट्रिक असणार आहे. संपूर्ण स्टेप वाईज सांगणार आहे तुम्हाला कशा प्रकारे काम करायचं आहे. आणि याच्यातून तुम्हाला तुमचा यूट्यूबचा चॅनल असेल तर त्याला सबस्क्रायबर मिळणार आहे, अजून कोणता असेल इंस्टाग्राम असेल त्याला फॉलोअर्स मिळणार आहे. हे संपूर्ण प्रोसेस होणार आहे आणि हे 100% ओरिजिनल आहे. असं नाही की तुम्हाला फेक काय तर सांगतोय, तसं काही नाही आहे. सर्व काही ओरिजिनल आहे. संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता मी एक वेबसाईट ओपन केलेली आहे. याच्यामध्ये जी काही पोस्ट ओपन केली त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटी यायचे, सर्वात शेवटी जायचे. हे पहा, या ठिकाणी लिंक दिलेले आहेत. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला स्टेप कंप्लीट करायची. त्याच्यानंतरची जी काही लिंक असणार आहे, गेट युअर लिंक, म्हणजे जे काही तुमचे युजर असणार आहे, युजरला तुम्हाला काय द्यायचं, एखादी फाईल द्यायची, APK द्यायचे किंवा एखादी PDF द्यायची असेल, जे काही कंटेंट तुम्हाला द्यायचे त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याचे सबस्क्रायबर मिळणार आहे. किंवा तुम्हाला फॉलोअर्स पाहिजे असेल, टेलिग्रामचे सबस्क्रायबर असतील किंवा तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करून घ्यायचं असेल, व्ह्यूवर वाढवायचे असतील वेबसाईटसाठीचे, हे संपूर्ण काम होणार आहे. फक्त तुम्हाला तुमचा युजर जो असणार आहे त्याला ते कंटेंट व्यवस्थित द्यायचं आहे. असं नाही की फेक काय तर द्यायचं आहे, ओरिजिनल कंटेंट द्यायचं आहे तुम्हाला. तरच त्या युजरची तुमचे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असणार आहेत त्याच्यावर त्याचं जॉईनिंग होणार आहे. मी हे डेमोसाठी तुम्हाला तयार करून एक ठेवलेले आहे. आता हे डेमो एकदा पाहून घ्या कशा प्रकारे असणार आहे. हे पहा, सबस्क्राईब चॅनल या ठिकाणी बटन आहे. ही खालची जी काही लिंक आहे ही ओपन नाही होत आता, हे काय क्लिकच होत नाही आहे त्याच्यामध्ये. आता वरती जे बटन आहे सबस्क्राईब चॅनल, आता मी यूट्यूब चॅनलची याच्यामध्ये लिंक टाकलेली आहे. आपला जो चॅनल आहे त्याची लिंक टाकलेली आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर चॅनल तुमचं सबस्क्राईब होणार आहे. हे पहा, सबस्क्राईब करायचं आहे. केलं नाही तर ती लिंक ओपन होणार नाही, लक्षात ठेवायचं. हे पहा, सबस्क्राईब झाले. सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला बॅकला यायचं आहे. मी आत्ता फुल स्क्रीन केलेलं आहे, स्मॉल करतो आणि बॅकला येतो. हे पहा, ती पोस्ट ओपन केली. हे पहा, या ठिकाणी ग्रीन आलेली, ग्रीनमध्ये दाखवलेलं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये गेट युअर लिंक ही जी लिंक आहे ही ओपन होती. आत्ता मी जर क्लिक केली, क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये ती लिंक ओपन होणार आहे. हे पहा, या ठिकाणी गो टू युअर लिंक या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि ती जी काही लिंक दिलेली मी त्याच्यामध्ये, मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली त्याच्यामध्ये. हे पहा, टेलिग्राम चॅनलची जी काही पोस्ट होती त्याची लिंक दिलेली. हे पहा, कॅन्सल. हे पहा, RDPची जी काही लिंक होती मी याच्यामध्ये दिलेली. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपल्याकडे जो युजर आलेला आहे, एक जर युजर असेल तो चॅनलला सबस्क्राईब करणार आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही जे कंटेंट देणार आहे, तुम्ही वेबसाईटवर द्या तुमच्या किंवा टेलिग्रामला द्या, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला कशावरती कंटेंट द्यायचे त्याची लिंक तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायची. ज्याप्रमाणे मी आत्ता ॲड केली त्याप्रमाणे तुम्हाला लिंक ॲड करायची. आता ही प्रोसेस कशा प्रकारे करायची, संपूर्ण प्रोसेस आहे, संपूर्ण स्टेप वाईज पाहून घ्या. आणि महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण बरेचसे असे मित्रसुद्धा आहेत ते चॅनलवर येतात, ते व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. कारण एखादा मराठी माणूस तुम्हाला जर शिकवत असेल त्याच्या बदल्यात तुम्हाला त्याला काहीतर प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला ते थोडंफार काहीतर करायचं आहे. म्हणजे सबस्क्राईब फक्त करायचं आहे, तुम्हाला काही चार्जेस द्यायचे नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला मोटिवेशनसाठी सबस्क्राईब करा फक्त. मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे अजून जास्त व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता ही प्रोसेस कशा प्रकारे करायची हे पाहून घेऊया. आता ही प्रोसेस संपूर्ण सांगणार मी तुम्हाला. आता ही सर्व प्रोसेस तयार करण्यासाठी एक वेबसाईट लागणार आहे. वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला ती ओपन करता येईल. पण ओपन करण्याआधी पाहून घ्या कशा प्रकारे काम करायचं आहे तुम्हाला. न्यू टॅबमध्ये मी ही लिंक टाकलेली sub4unlock.com ही वेबसाईट असणार आहे, याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. हे पहा, वेबसाईट ओपन केलेली मी. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यायचे नाही, संपूर्ण फ्रीमध्ये. आता याच्यामध्ये पहिलं काय आहे, सबस्क्राईब दिलेले. सबस्क्राईब, लाईक व्हिडिओ, तुम्हाला व्हिडिओमध्ये जर लाईक घ्यायचे असेल तसंही काम करता येणार आहे. किंवा अजून ऑप्शन आहे, मोर ऑप्शनमध्ये बरेचसे टूल्स आहेत. अजून सेकंड चॅनल असेल तर त्याची लिंक तुम्हाला ॲड करता येणार आहे. ॲड लाईक व्हिडिओ असणार आहे. डिस्कॉर्ड जॉईन करायचं असेल, समजा जे काही युजर आहे तुम्हाला डिस्कॉर्डवर घ्यायचे असतील
ते सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे. त्याच्यानंतर इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवायचे असतील ते सुद्धा करता येणार आहे. त्याच्यानंतर इंस्टाग्रामचे लाईकसुद्धा घेता येणार आहे. फेसबुकला समजा युजरकडनं फॉलो करून घ्यायचं असेल ते सुद्धा करता येणार आहे. टेलिग्रामचं जॉईनिंग करता येणार आहे. आणि जे कोणी वेबसाईटवर काम करतात त्यांच्या वेबसाईटवर ट्रॅफिकच नाही, त्यांना वेबसाईटवर ट्रॅफिक घेता येणार आहे. याच्यामध्ये ऑप्शन आहे वेबसाईट व्हिजिट, ते सुद्धा करता येणार आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला यूट्यूबचं एक दाखवणार आहे, जे मी आत्ता तयार केलं होतं तेच तुम्हाला एक दाखवणार आहे कशा प्रकारे तयार करायचं आहे. याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. जर तुमच्याकडे कंटेंट असेल तर तुम्ही ते डायरेक्टली प्रोव्हाइड करू शकता, एखादी लिंक असेल तर, किंवा दुसरं एक ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर सुद्धा घेऊन जाऊ शकता. आता एक कसं करायचं एकदा पाहून घ्या. आता याच्यामध्ये मी वेबसाईट एक ॲड करणार आहे, वेबसाईट व्हिजिट. वेबसाईट व्हिजिट ही झाली पाहिजे. झाल्यानंतर जो कोणी व्यक्ती असणार आहे त्याला या ठिकाणी ही लिंक मिळणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला काय ऑप्शन ॲड करायचे असतील या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ते ऑप्शन याच्यामध्ये ॲड होत जाणार आहे. हे पहा, मी आता प्लस केले, हे पहा याच्यामध्ये ते ऑप्शन ॲड झालेले आहेत. आता याच्यामध्ये मला वरती नको आहे काही, मी फक्त वेबसाईटचं व्हिजिट करणार आहे आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणार आहे. आता हे कसं करायचं आहे, सुरुवातीला या ठिकाणी यूट्यूब चॅनलची लिंक द्यायची. सबस्क्राईब करण्यासाठी यूट्यूब चॅनलची लिंक द्यायची. आता लिंक देताना मी माझ्या चॅनलची लिंक देणार आहे. हे पहा या ठिकाणी चॅनलची लिंक आहे आपल्या, कॉपी करायची. कॉपी करून तुम्हाला त्याच्यामध्ये पेस्ट करायची. हे पहा 1 नंबरला ती लिंक आलेली. त्याच्यानंतर एंटर URL फ्रॉम वेबसाईट. आता एखाद्या वेबसाईटवर जर तुम्हाला घेऊन जायचं असेल, आता याच्यामध्ये मी एक वेबसाईट टाकणार आहे त्याच्यावर व्हिजिट झाली पाहिजे. त्याच्यासाठी मी प्लस टॅब ओपन केले. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी एक वेबसाईट ओपन केली आहे ट्रायबल महाविकासची. ही दुसरी वेबसाईट आहे, ती दुसरी वेबसाईट आहे. हे पहा याच्यामध्ये जो काही लोगो वगैरे हे, ही वेबसाईट दुसरी आणि ही दुसरी, या वेबसाईटला एक व्हिजिट झालं पाहिजे. आता त्याच्यासाठी मी ही जी लिंक आहे ही कॉपी करून घेणार आहे. कॉपी झाल्यानंतर ती लिंक तुम्हाला त्याच्यामध्ये पेस्ट करायची. हे पहा या ठिकाणी वेबसाईट व्हिजिट, कोणत्या वेबसाईटला व्हिजिट झाली पाहिजे. त्याच्यानंतर एंटर URL लिंक टू अनलॉक. त्याच्यानंतर जे काही कंटेंट तुम्हाला द्यायचं युजरसाठी त्याची लिंक तुम्हाला याच्यामध्ये टाकायची. आता याच्यामध्ये मी हीच लिंक टाकणार आहे, टेलिग्रामची जी काही पोस्ट आहे त्याची लिंक टाकणार आहे. कॉपी करून घेतले आणि ती लिंक तुम्हाला याच्यामध्ये टाकायची. हे पहा पेस्ट केलेली. पेस्ट झाल्यानंतर मी हे कट करून टाकतो, याचं काही काम नाही आहे मला. हे पहा हे कट केलेले, हे याचं सुद्धा काही काम नाही, कारण मी अनलॉक केल्यानंतर हे ओपन झालं पाहिजे. मी कट करणार आहे आत्ता याच्यामध्ये हा जो चॅनल मी आत्ता सबस्क्राईब केलेला आहे हा अनसबस्क्राईब करून घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी आत्ता लिंक ॲड केलेली. हे पहा ओके. आता हा चॅनलसुद्धा मी कट करणार आहे. हे पहा कट केलेली. त्याच्यानंतर ही वेबसाईटसुद्धा कट करणार आहे, कारण ही व्हिजिट होणार आहे, ही दाखवायची आहे तुम्हाला. झाल्यानंतर जे काही तुम्ही लिंक टाकलेलं चेक करून घ्या एकदा. झाल्यानंतर जनरेट लिंक या बटनवर क्लिक करायचे. जनरेट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. आता याच्यामध्ये लिंक आलेली, ही जी लिंक आहे तुम्ही डायरेक्टली त्या युजरला पाठवू शकता. एखादा युजर असेल त्याला ती लिंक पाठवायची, तो चॅनल सबस्क्राईबसुद्धा करणार आहे, वेबसाईटला व्हिजिटसुद्धा करणार आहे. त्याच्यानंतर त्याला ती पोस्ट असेल किंवा काय लिंक असेल ती मिळणार आहे. ठीक आहे, डाउनलोडची जी काही लिंक असेल ती मिळणार आहे. आता मी हे कॉपी करून घेतलेली. कॉपी केल्यानंतर ती लिंक तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे पहा याच्यामध्ये ती लिंक पेस्ट केलेली आणि एंटर करायची. हे पहा अशा प्रकारे तुमच्याकडे येणार आहे. आल्यानंतर युअर लिंक इज रेडी या ठिकाणी क्लिक करायचे. कंटिन्यू टू लिंक. आत्ता तुम्हाला वेबसाईटवर जे काही ऑप्शन दाखवले होते ते ऑप्शन याच्यामध्ये आलेले आहेत. हे पहा अशा प्रकारे हे आलेले. सबस्क्राईब चॅनल, व्हिजिट वेबसाईट, त्याच्यानंतर लिंक तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे, आता ही एक प्रोसेस झाली, ही डायरेक्ट लिंक थ्रू. दुसरा एक ऑप्शन आहे HTML कोडिंगचा आहे. आता त्याच्यामध्ये काय असणार आहे एकदा पाहून घ्या. गेट HTML कोड, हा जो कोड आहे तुम्हाला तुमच्या ब्लॉगरवर असेल किंवा वर्डप्रेसवर तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. मी आता कॉपी करून घेतोय. कॉपी झाल्यानंतर ब्लॉगरमध्ये यायचे. सेम प्रोसेस जर तुमची सिंगल पेजची वेबसाईट असेल तुम्हाला त्याच्यावर सुद्धा ॲड करता येणार आहे. आता त्याच्यासाठी मी आता 2 नंबरची पोस्ट ओपन करणार आहे. आता ही पोस्ट ओपन झाली, पण पोस्ट ओपन होताना ही HTML मध्ये झालेली. हे पहा नॉर्मल एकदा दाखवून देतो तुम्हाला कशा प्रकारे. हे पहा अशा प्रकारे ही पोस्ट आहे. हे पहा हे ॲड केलेले, कंटेंट ॲड केलेले. आता याच्यामध्ये आता तुम्ही जो कोड कॉपी केलेला आहे तो कोड लावायचा आहे तुम्हाला.
तो एकदा डिसाईड करायचं कोणत्या ठिकाणी पाहिजे. जर शेवटी जर असेल तर काय करायचं, डायरेक्टली याच्यामध्ये जायचं HTML व्ह्यूमध्ये, सर्वात शेवटी यायचे, शेवटची जी काही लाईन आहे त्याला एंटर करायचे, 2 एंटर करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो कोड पेस्ट करायचा. मी त्याच्यामध्ये पेस्ट करत आहे, हे पहा पेस्ट केलेले. पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला हे अपडेट करायचे, हे पहा अपडेट केलेले. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कंपोज व्ह्यू या ठिकाणी क्लिक करायचे. याच्यामध्ये सर्वात खाली यायचे, ते आले का चेक करायचं आपल्याला. याच्यामध्ये आत्ता दाखवत नाही, एकदा प्रिव्ह्यू करून पाहूया आपण. हे पहा याच्यामध्ये आलेलं आहे, पण आत्ता जो काही व्ह्यू आपण पाहिला याच्यामध्ये दिसत नाही पण आलं आहे असं नाही. प्रिव्ह्यू करून तुम्हाला चेक करायचं त्याच्यामध्ये ॲड झालं किंवा नाही आहे ते. आता याच्यामध्ये जर तुम्हाला पेजच्या मधोमध लावायचं असेल तर काय करायचं. आता याच्यामध्ये ही लिंक मला ॲड करायची, म्हणजे जे काही लिंक्स आहेत त्याच्यामध्ये ॲड करायचे. त्याच्यासाठी काय करायचे, आता याच्यामध्ये तुम्हाला एक नंबर टाकायचा आहे. मी आता हे 00 टाकतो, ठीक आहे. हा मला शोधण्यासाठी एकदम सोपं पडेल. आता याच्यामध्ये जो काही नंबर दिला आहे मी तो कॉपी करून घेणार आहे. कॉपी झाल्यानंतर याच्यामध्ये जायचे HTML व्ह्यूमध्ये. आता तसं डायरेक्टली ते शोधणं अवघड आहे याच्यामध्ये, त्याच्यासाठी मी काय केलं आहे, त्याच्यामध्ये 00 टाकलेले. आता ते 0 आपल्याला दिसत नाही आहे, पण ते शोधायचे. शोधण्यासाठी काय करायचे, Ctrl+F करायचे. फाइंडचा ऑप्शन येणार आहे सर्चचा. याच्यामध्ये जो 0ची लाईन कॉपी केली होती ती तुम्हाला पेस्ट करायची आणि एंटर करायचे. एंटर झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी ते आलेले. हे पहा या ठिकाणी आलेलं, म्हणजे या ठिकाणी ते 00चं दाखवलेलं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये ही 0ची लाईन तुम्हाला कट करून टाकायची, कारण 0चं काम नाही आहे आपल्याला त्याच्यामध्ये ते लिंक लावायचे आहेत. आता लिंक लावण्यासाठी जो कोड होता तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा. परत कॉपी झाल्यानंतर कर्सर त्या ठिकाणी असणार, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला पेस्ट करायचे, बाकी काही करायचं नाही आहे. पाहिजे ते एंटर करू शकतं त्याच्यामध्ये. झाल्यानंतर अपडेट करायचे. अपडेट झाल्यानंतर तीच पोस्ट तुम्हाला प्रिव्ह्यू करून पाहिजे. हे पहा पुन्हा प्रिव्ह्यू केलेले मी. प्रिव्ह्यूचं पेज आल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही त्या लिंक पेस्ट केलेत, म्हणजे HTML कोड लावला आहे त्या ठिकाणी त्या लिंक आलेल्या असणार आहेत. त्याच्यामध्ये खाली यायचे. हे पहा या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी या लिंक आलेल्या आहेत. हे पहा त्याच्यानंतर खाली जो दुसरा कोड होता, हे पहा सेम तेच खाली पण आलेले, कारण मी 2 ठिकाणी टाकलेले. आता हे आपण ओरिजिनल पोस्ट ओपन करून पाहूया, ही लिंक बरोबर बसली आहे का. आता याच्यामध्ये आपण यूट्यूब चॅनलची लिंक दिली, वेबसाईट व्हिजिटची एक दिलेली आणि युजरला आपण काय देणार आहे त्याची एक लिंक त्याच्यामध्ये ॲड केलेली, टेलिग्रामची लिंक याच्यामध्ये. आता हे कशा प्रकारे प्रोसेस होणार आहे, आता मेन पोस्ट ओपन करून पाहूया आपण. याच्यामध्ये व्ह्यू ब्लॉग या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचे, खाली त्या पोस्ट असणार. हे पहा ही पोस्ट होती आपली, ओपन करायची. ओपन झाल्यानंतर थोडंसं खाली यायचे. हे पहा या ठिकाणी त्या लिंक असणार आहेत. हे पहा ही मधली लिंक आहे. आता ही आपण ओपन होते का एकदा चेक करून घेऊया. सबस्क्राईब चॅनल या ठिकाणी क्लिक करायचे. ठीक आहे, चॅनल ओपन झालं आहे आपला. ओपन झाल्यानंतर तुम्हाला तो चॅनल सबस्क्राईब करायचा. हे पहा सबस्क्राईब केलेले. सबस्क्राईब झाल्यानंतर पाठीमागच्या टॅबवर तुम्हाला परत जायचं. हे पहा ग्रीन कलरमध्ये आलं आहे. त्याच्यानंतर व्हिजिट वेबसाईटला व्हिजिट करायची आपल्या. हे पहा वेबसाईट व्हिजिट झाल्यानंतर थोडंसं थांबायचं तुम्हाला, लगेचच नाही तिकडे जायचं. लगेच गेल्यानंतर ते ओपन नाही होणार, 1-2 मिनटं तुम्हाला त्या ठिकाणी घालवायचे. झाल्यानंतर काय करायचे, पुन्हा बॅकला यायचे. ती जी टॅब आहे ही ग्रीन झालेली असणार. हे पहा व्हिजिट वेबसाईट ग्रीनमध्ये झालेली आहे आणि खालची जी लिंक आहे ही ओपन झालेली. त्याच्यानंतर इथं क्लिक करायचे, गेट युअर लिंक या ठिकाणी क्लिक करायचे. त्याच्यानंतर गेट युअर लिंक या ठिकाणी क्लिक करायचे. ते जे काय आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली, हे पहा ती लिंक ओपन झालेली, कॅन्सल करायचे. आणि याच्यामध्ये हे पहा या ठिकाणी लिंक आलेली, म्हणजे ते पेज ओपन झालेले. ते जे काही तुम्ही कंटेंट देणार आहे ते एकदम ओरिजिनल पद्धतीने द्या, कारण जो काही युजर येणार आहे, सबस्क्रायबर येणार आहे, हा ओरिजिनल असणार आहे. असं नाही की फेक असणार आहे, कोणता ओरिजिनल असणार आहे. त्याच्यामुळे कंटेंट चांगलं द्या. नेक्स्ट टाईमसुद्धा अजून जे काही युजर असणार आहेत ते तुमच्यासोबत जॉईन होतील. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण काम करायचं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये जर काय अडचण वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही नवीन व्हिडिओ असणार आहेत ते सर्वात आधी तुम्हाला मिळत जाणार आहे. थँक्यू.